ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गुजरातच्या वनतारामध्ये हलवण्यात आलेली महादेवी हत्तीन पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये आणावी या मागणीचा जनरेटा लक्षात घेत आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर या सगळ्या विभागातील सगळे लोकप्रतिनिधी आणि मठाचे महास्वामी आणि विश्वस्त देखील उपस्थित होते। या सगळ्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, जेणेकरून महादेवी हत्तीन पुन्हा एकदा या मठामध्ये येण्याबद्दलच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। आजच्या या बैठकीमध्ये काय नेमके निर्णय घेण्यात आलेले आहेत, काय नेमकी भूमिका राज्य सरकारकडून मांडण्यात आलेली आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि आपण पाहताय TV9 वेब एक्सप्लेनर। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी इथं असलेल्या जैन मठाला जवळपास 1300 वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे। यातील 300 वर्षांहून अधिक काळ या मठामध्ये धार्मिक कार्यासाठी हत्तीचा वापर केला जातो। गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ या मठामध्ये महादेवी नावाची हत्तीन धार्मिक कार्यात सहभाग घेत होती। फक्त जैन धर्मीयांच्याच नव्हे तर परिसरातील अन्य धर्मीयांच्या धार्मिक कार्यक्रमात देखील या महादेवी हत्तीनीचा सहभाग होता। मात्र या सगळ्या मठामध्ये या महादेवी हत्तीनीची योग्य पद्धतीने निगा राखली जात नसल्याची तक्रार पेटाकडे गेली आणि त्यानंतर महादेवीसाठी न्यायालयीन लढाई सुरू झाली। 3 ते 4 वर्ष ही सगळी न्यायालयीन लढाई चालल्यानंतर 8 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं महादेवी हत्तीनीला गुजरातच्या वंतारामध्ये हलवण्याचा निर्णय दिला। ज्या दिवशी हा निर्णय दिला त्याच दिवशी रात्री महादेवी हत्तीनीची गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली। त्या दिवशी अक्षरशः गाव रडल्याचं पाहायला मिळालं। विशेषतः महादेवी हत्तीनीच्या डोळ्यात देखील आपल्याला अश्रू बघायला मिळाले। महादेवी हत्तीनीला ज्या पद्धतीनं यातल्या स्थानिक लोकांचा विरोध असताना वंतारामध्ये हलवण्यात आलं ते पाहता परिसरातील लोकांचा संताप जो आहे तो अजूनही अनावर असल्याचं बघायला मिळतंय। आणि यातूनच हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही तर राजकीय लोकांना देखील या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला। रविवारी याच संदर्भात एक आत्मक्लेश यात्रा देखील निघाली, ज्यामध्ये लाखो लोकांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये फक्त जैन धर्मीयच नव्हते तर अन्य धर्मीयांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेत नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय असं 45 किलोमीटरचं अंतर चालत पार केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना ही महादेवी हत्तीन पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये परत आणण्याबाबतचं निवेदन देखील दिलं। सोशल मीडियात ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत आहेत, त्याचबरोबर लोकांचा संताप दिवसेंदिवस ज्या पद्धतीने वाढतोय ते पाहता सरकारला देखील यामध्ये लक्ष घालणं गरजेचं होतं आणि या सगळ्या जनरेट्याची दखल राज्य सरकारनं देखील घेतली आणि आज या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर या विभागातील सगळे लोकप्रतिनिधी, जैन मठाचे महास्वामी, त्याचबरोबर या मठाचे विश्वस्त देखील उपस्थित होते। मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीमध्ये एकूणच पेटा या संस्थेनं ज्या पद्धतीनं महादेवी हत्तीनीबाबत तक्रार केली त्या प्रक्रियेवरच संशय व्यक्त करण्यात आला। त्याचबरोबर पेटानं अन्य ज्या काही प्राण्यांच्या बाबतचा हा संशय घेतलेला होता त्याचा पूर्व इतिहास काय आहे आणि पेटानं तक्रार केल्यानंतर काय त्या पुढं घडामोडी घडल्या याचा देखील चर्चा या सगळ्या बैठकीमध्ये झाली। या महादेवी हत्तीनीला परत आणण्याबाबत देखील एक महत्त्वाचा निर्णय या सगळ्या बैठकीमध्ये झाला, तो म्हणजे ही सगळी महादेवी हत्तीन परत आणण्यासाठी आता न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे। उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करावं लागणार आहे। जैन मठाकडून हे सगळं रिट पिटिशन दाखल केलं जाईल, त्यात राज्य सरकार पार्टी म्हणून असणार आहे। विशेष म्हणजे हा निर्णय ज्यावेळी वंताराला हलवण्याचा महादेवीला निर्णय आला त्यावेळी राज्य सरकार आणि वंताराकडून देखील आपला यामध्ये हस्तक्षेप नसल्याचं सांगण्यात आलेलं होतं। एक प्रकारे बाजू झटकण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता, मात्र राज्य सरकारनं आता कुठेतरी याची दखल घेतली असं म्हणावं लागेल आणि आता जैन मठ जे काही रिट पिटिशन दाखल करणार आहे त्यामध्ये राज्य सरकार देखील आपला सहभाग घेणार आहे। जी काही न्यायालयीन प्रक्रिया करावी लागेल, वकिलांशी चर्चा करावी लागेल, त्याबाबतचे कायदेशीर मतं देखील राज्य सरकारकडून जाणून घेतली जाणार आहेत आणि महादेवी हत्तीन कोर्टाकडून लवकरात लवकर परत मिळवण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाणार आहे। हे सगळं सुरू असताना दुसऱ्या बाजूला या सगळ्या मठाला जो काही खर्च या महादेवी हत्तीनीच्या पालनपोषणासाठी लागतो त्या ठिकाणी देखील काही प्रमाणात मदत राज्य सरकारची मठाला लागणार आहे। ती देखील शक्य ती मदत पुरवण्याचा निर्णय आजच्या सगळ्या बैठकीमध्ये झाला, तसा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मठ आणि मठाच्या एकूणच विश्वस्तांना दिल्याची माहिती आहे।
जरी आज ही सगळी बैठक झालेली असली, राज्य सरकार सकारात्मक असलं, रिट पिटिशनमध्ये पार्टी म्हणून राज्य सरकार समाविष्ट होणार असलं, त्यामुळं एकूणच ही महादेवी हत्तीन पुन्हा एकदा या जैन मठामध्ये येईल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे किंवा तशा हालचाली आता वेगावणार आहेत आणि त्यामुळंच नांदणीसह परिसरातील लोकांच्या देखील आशा पल्लवित झालेल्या आहेत. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.